विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. ज्ञानवंदना इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. वैद्यकीय अधिकारी BMS ही जी एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये नॅशनल हेल्थ प्रोग्राम हा टॉपिक देखील विचारला जाणार आहे. त्यावर आधारित आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघायचे आहेत. तसेच लक्षात घ्या, नॅशनल हेल्थ प्रोग्राम यावर जर आपल्याला नोट्स प्लस MCQ पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतात. यामध्ये सर्व टॉपिक कव्हर केले आहेत. प्राइस आहे 499. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकतात. त्याच पद्धतीने पूर्ण स्टडी मटेरियल पाहिजे असेल ते देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतात, ज्यामध्ये आयुर्वेद अभ्यासक्रम 3000 प्रश्न आहेत. नॅशनल हेल्थ प्रोग्राम सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी कव्हर केले आहेत. याची जर तुम्ही इंडिव्हिज्युअल जर घेतलं तर प्राइस होते 1955, परंतु तुम्ही कंबाईनमध्ये घेताय त्यामुळे तुम्हाला 155 रुपये डिस्काउंट देऊन फक्त 1800 रुपयामध्ये दिला जात आहे. डेमो बघायचा असेल तर डेमोसुद्धा आधी घेऊ शकता आणि त्यानंतर परचेस करू शकता. याकरिता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. तर पहिला प्रश्न आहे, OPV वॉज ॲडेड टू इम्युनायझेशन शेड्यूल इन द इयर. उत्तर येत असेल तर खाली कमेंट करून द्या. 1979, 1976, 1995 की 1984. सांगा, इम्युनायझेशनचं जे शेड्यूल आहे त्यामध्ये OPV कधी ॲड करण्यात आलं? तर राईट आन्सर आहे 1979 मध्ये. पुढील क्वेश्चन, WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डिक्लेअर ग्लोबल इरेडिकेशन ऑफ स्मॉल पॉक्स ऑन. व्हिडिओ पॉज करायचा, ऑप्शन काळजीपूर्वक बघा आणि खाली उत्तर कमेंट करायचं आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, 8 मे 1980. पुढील क्वेश्चन, द फुल फॉर्म ऑफ AEFI. AEFI चा फुल फॉर्म काय असेल? ऑप्शन काळजीपूर्वक बघा. तर याचा फुल फॉर्म आहे ॲडव्हर्स इव्हेंट्स फॉलोइंग इम्युनायझेशन, म्हणजेच ऑप्शन क्रमांक B. त्यानंतर पुढील क्वेश्चन, इन इंडिया द युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम वॉज शेड्यूल इन द इयर. हा कधी करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक B, 1985 मध्ये. पुढील क्वेश्चन, ग्लोबल इम्युनायझेशन प्रोग्राम स्टार्टेड इन. तर ग्लोबल इम्युनायझेशन प्रोग्राम हा 1974 मध्ये सुरू झाला. पुढील क्वेश्चन, ॲज पर RCH द फर्स्ट रेफरल युनिट इज. तर फर्स्ट रेफरल युनिट आहे ऑप्शन क्रमांक C, CHC. पुढील क्वेश्चन, इन विच इयर वॉज RNTCP लॉन्च. तर RNTCP कधी लॉन्च करण्यात आलं? ते करण्यात आलं आहे 1997. पुढील क्वेश्चन, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ प्रोग्राम वॉज लॉन्च्ड इन. तर हा लॉन्च करण्यात आला आहे 1997 मध्ये, म्हणजेच ऑप्शन क्रमांक C योग्य आहे. नेक्स्ट, नॅशनल यूथ डे कधी सेलिब्रेट केला जातो? तर नॅशनल यूथ डे हा 12 जानेवारीला सेलिब्रेट केला जातो. पुढील क्वेश्चन, वर्ल्ड डायबिटीज डे कधी साजरा केला जातो? तर वर्ल्ड डायबिटीज डे हा 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो. तसेच टेस्टच्या डिटेल बघूयात. आयुर्वेद सिलेबस जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता. 3000 प्रश्न आहेत. 999 मध्ये याचा डेमो देखील अवेलेबल आहेत. सर्व प्रश्न यामध्ये आपण कव्हर केले आहेत. 120 गुणांची चांगल्या पद्धतीने तयारी होईल. नॅशनल हेल्थ प्रोग्राम नोट्स प्लस MCQ आहेत टॉपिक वाईज. प्राइस आहे 499. सामान्य ज्ञानचे 4500 मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. प्राइस आहे फक्त 299 रुपये. आणि जानेवारी ते ऑगस्ट 2024 5335 प्रश्न आहेत. प्राइस आहे फक्त 158. यापैकी कोणतंही मटेरियल पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकतात. जर तुमचा फुल अभ्यास झाला असेल आणि आपल्याला फुल लेंथ टेस्ट पाहिजे असेल ती देखील घ्या. यामध्ये 100 प्रश्न आहेत. मार्क्स 200 आहेत. वेळ 2 तास आहे. सर्व अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका आहेत. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका स्वतंत्र दिली जाईल. टायमर स्वतः लावायचा आणि प्रश्नपत्रिका सोडवायची. उत्तर तालिकेत OMR शीट दिली, तुम्ही प्रिंट काढून तुम्ही ॲन्सर टिक करण्याकरता उपयोग करू शकता. टाईम मॅनेजमेंटकरिता अगदी तुम्हाला फायद्याचं आहे. तसेच लक्षात घ्या, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. याआधीचे सर्व व्हिडिओ बघण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिली आहे, त्यावर जाऊन आधीचे व्हिडिओ नक्की विद्यार्थी मित्रांनो बघू शकता. थँक्यू.